भडगावमध्ये संशयास्पद चोरीने खळबळ, 70,000चा ऐवज लंपास. कागल तालुक्यातील भडगाव येथील पाटील माळवाडा परिसरात घडलेल्या एका संशयास्पद चोरीच्या घटनेमुळे परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. येथील मेजर कुमार दत्तात्रय पाटील यांच्या घरी चोरट्यांनी डल्ला मारत सुमारे 70,000 रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मेजर पाटील यांच्या घरात कोणी नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने घरामध्ये प्रवेश केला. घरातील ठेवलेली रोकड चोरून नेण्यात आली. विशेष म्हणजे 50,000 रुपयांच्या बंडलमधून चोरट्याने केवळ 45,000 रुपये घेतले असून उर्वरित 5,000 रुपये जागेवरच ठेवले. तसेच दुसऱ्या ठिकाणी ठेवलेले 25,000 रुपयांचे बंडल मात्र पूर्णपणे लंपास करण्यात आले. सकाळी नात्यातीलच एक मुलगा घराजवळ आला असता घरातील सर्वजण बाहेरगावी असताना घराचे दार उघडे कसे असा संशय त्याला आला. त्यानंतर घरात जाऊन पाहिले असता चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. या चोरीतील सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे घरात जवळच असलेली सोन्याची अंगठी तसेच चांदीचे दागिने चोरट्याने हातही न लावता तसेच ठेवले. इतर कोणत्याही वस्तूंना धक्का न लावता फक्त ठराविक रक्कम घेऊन गेल्याने ही चोरी संशयास्पद असल्याची चर्चा ग्रामस्थांच्या मध्ये सुरू आहे. घटनेनंतर परिसरामध्ये उलटसुलट चर्चांना उधाण आले असून चोरी मागील नेमके कारण काय याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. केके न्यूज साठी कागल प्रतिनिधी ओंकार पोद्दार. गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.